मित्रांनो, तुमच्यासोबत असं होतं का की तुम्ही एक डिमांड किंवा सप्लाय झोन मार्क केलेला आहे आणि एंट्री करता वेट करत आहे, प्राइस तुमच्या एंट्रीवरती येत आहे आणि तुम्ही एंट्री टाकता सिस्टम मध्ये आणि तुमचा स्टॉप लॉस घेतला जातो. याचे एकच कारण आहे मित्रांनो, कारण हे आहे की तुम्ही तुमचा झोन चालणार आहे की नाही तुमच्या डायरेक्शननी हे कन्फर्म केलेलं नाही आहे, त्यामध्ये लिक्विडिटी आहे की नाही. सो याकरता तुम्हाला कन्फर्मेशन घेणे गरजेचं असते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रॉकेट कन्फर्मेशन डिस्कस करणार आहे, ज्यावेळी तुम्हाला कन्फर्म होणार की तुमचा डिमांड झोन व्यवस्थित चालणार की नाही. प्राइस झोन मध्ये आल्यावर यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू या व्हिडिओमध्ये. प्राइस झोन मध्ये आल्यावर कन्फर्मेशन कसं घ्यायचं, ट्रेक ब्रेकआउट आणि फेक बुलबॅक पासून कसं वाचायचं आणि स्मार्ट ट्रेडर प्रमाणे एंट्री घ्यायची आणि कशा आपले ट्रेड मॅक्झिमम प्रॉफिट मध्ये जाणार, हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया. सर मित्रांनो, चला स्टार्ट करूया. जय श्री स्वामी समर्थ. कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे. तुम्ही बिटकॉइन करा, फ्युचर करा, ऑप्शन करा, काही पण करा. राईट. सो मी आधी इथे तुम्हाला एका चार्ट वरती समजावून सांगतो. डिमांड आधी सांगतो, नंतर सप्लाय सांगतो. आधी तुम्ही कॉन्सेप्टला समजून घ्या की कॉन्सेप्ट कशा पद्धतीने यूज करायचा आहे. सपोज हा तुम्ही डिमांड झोन मार्क केलेला आहे, व्यवस्थित समजा. डायरी पेननी तुमच्या डायरीवर पेननी व्यवस्थित लिहा. आता ही प्राइस तुमच्या झोनकडे येत आहे. राईट. ही तुमची एंट्री प्राइस आहे आणि हा तुमचा स्टॉप लॉस आहे. आणि तुम्ही डायरेक्ट एंट्री नाही घ्यायची. ज्यावेळेस तुमच्या झोनवर येत आहे, तुम्ही 1 मिनिट मध्ये स्विच करायचं. कुठल्या टाइम फ्रेम मध्ये? 1 मिनिट मध्ये. लक्षात घ्या, 1 मिनिट मध्ये तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला दिसणार की इथे हे काय प्राइस तुमच्या डीप मध्ये झोन मध्ये डीप होत आहे. अशा पद्धतीने बघा, डीप होत आहे. आणि मग प्राइस इथे थांबली, अशी थांबणार. राईट. जर झोन चालायचा असेल तर प्राइस वरती निघणार किंवा झोन तुटून जाणार. जर झोन तुटला तर तुमचा स्टॉप लॉस जाणार नाही, कारण की तुम्ही तर कन्फर्मेशन घेत आहे ना, तुम्ही एंट्री टाकलीच नाहीये. जर झोन चालायचा असेल तर इथनं एक क्विकली कॅन्डल अशी बाहेर निघणार. राईट. तुम्हाला दिसली की एक क्विकली कॅन्डल बघा, 3-4 कॅन्डलने एंगल्फिंग करून ही वरत निघालेली आहे, म्हणजे यामध्ये पॉवर आहे. राईट. म्हणजेच या कॅन्डल मध्ये पॉवर आहे, म्हणजे या झोन मध्ये पॉवर आहे. इथे बायर्सची लिक्विडिटी आहे आणि तुमचा झोन चालणार ही खात्री मिळालेली आहे. नंतर तुम्हाला काय करायचं, इथे सरळ काय करायचं की तुम्ही इथे कन्सॉलिडेशन बघायचं. इथे कन्सॉलिडेशन म्हणजे अशा कॅन्डल असतात ज्यांची बॉडी छोटी आणि वीक मोठे असतात. राईट. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. मी त्याला बेस कॅन्डल किंवा वॉर म्हणतो, ते तुम्ही बघून घ्या. राईट. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल. तर तुम्ही काय करायचं, इथे इथे तुम्ही नवीन झोन मार्क करायचा अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा पद्धतीने स्टॉप लॉस पहिले ऐकून घ्या. स्टॉप लॉस तुम्ही ओरिजिनल ठेवा. एंट्री नवीन असणार. स्टॉप लॉस तुम्ही ओरिजिनल ठेवा. कुठला? जो मोठ्या झोनचा, मोठ्या टाइम फ्रेमच्या झोनचा स्टॉप लॉस होता. किंवा सॉरी किंवा तुमचा झोन जर मोठा असेल, सपोज मी इथे थोडा मॉडिफाय करतो झोनला, तुम्ही लक्ष द्या. या झोनला मी मॉडिफाय करतो. आता असा मोठा स्टॉप लॉस आहे. यावेळेस तुम्ही काय करणार? आता तुम्ही जर ओरिजिनल झोनचा स्टॉप लॉस ठेवला तर झोन इतका मोठा होऊन जाणार, इथे स्टॉप लॉस असणार. राईट. आता तुम्ही डिसिजन घ्यायचंय, तुम्हाला या स्टॉप लॉसने जायचं की या स्टॉप लॉसने जायचं. या स्टॉप लॉसने जाणार, मोठा असणार तर रिस्क मोठी होणार. तर तुम्ही या स्टॉप लॉसने जाऊ शकता. थोडं बफर ठेवा. राईट. थोडं बफर ठेवा. आणि नंतर आता तुम्हाला नवीन एंट्री मिळाली आहे, त्यावर वेट करा किंवा लिमिट ऑर्डर टाका. ऑप्शन मध्ये नाही टाकत आपण, बाकीच्या ठिकाणी टाकतो. लिमिट ऑर्डर टाका. इथे आला की तुमचा ऑर्डर, तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होणार आणि तुमच्या डायरेक्शननी चालणार. म्हणजे आपण काय करत आहे? खात्री करत आहे. याने काय येतं मित्रांनो, लक्षात घ्या. याने तुमच्यामध्ये एक ठहराव ट्रेडिंग मध्ये येतो, एक पेशन्स क्रिएट होतं की ट्रेडिंग कसं शांततेने केलं पाहिजे. आता इथे मी तुम्हाला ब्रेकआउट आणि पुलबॅक, फेक ब्रेकआउट आणि पुलबॅक कसं वाचायचं ते पण सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आधी एक एक्झाम्पल डिस्कस करूया. बट एक्झाम्पल आधी, जर तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलचं बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. राईट. आता इथे बघा, मी 15 मिनिटांमध्ये हा झोन मार्क केलाय. खूप चांगला डिमांड झोन आहे. पण यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला चांगला झोन आयडेंटिफाय करणे इम्पॉर्टंट आहे. मी काय केलं, 15 मिनिट मध्ये एक खूप चांगला आयडेंटिफाय केलाय. हा शेअर पण केलाय रेडिको मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा फर्स्ट कॉमेंट मध्ये मिळणार, बघून घ्या, जॉईन करून घ्या. सो इथे आपण काय केलेलं आहे, हा मार्क केलेला आहे. आता काय करायचं आपल्याला? 1 मिनिट मध्ये जायचं. राईट. तुम्ही समजून घ्या, ह्या ऑलरेडी झालेला आहे, पण इथे कन्फर्मेशन दिसत आहे म्हणून मी तुम्हाला ते व्यवस्थित समजायला पाहिजे.
आता मी मार्क केलाय, प्राइस जवळ येत आहे, मी एंट्री नाही टाकणार, वेट करणार की मला कन्फर्मेशन माझा झोन चालणार आहे की नाही, हे कन्फर्मेशन मिळतं की नाही. बघा डीप झालं, राईट, प्राइस स्लो स्लो उतरत आहे झोन मध्ये, उतरू द्या, कन्फर्मेशन मिळालेलं नाही. आता बघा इथे, आता इथे बघा तुम्ही या झोन मधनं हे बघा, इथे शांततेने प्राइस आली, शांततेने आली, राईट, आणि नंतर झोन मधनं ही क्विकली बाहेर पडलेली आहे. एक सुंदर अशी कॅन्डल, ग्रीन कॅन्डल इथे क्रिएट झालेली आहे. आता आपल्याला इथे कन्फर्मेशन मिळालं जे मी बोललो ते, तर काय करायचं, कन्सॉलिडेशन वाली जागा शोधायची. हे बघा कन्सॉलिडेशन, बेस कॅन्डल असते ज्याची बॉडी छोटी, वीक मोठे, कलर कुठला पण असतो, त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार, तुम्ही बघून घ्या. आता मी काय करणार, याला झोन मार्किंग करणार. आता माझ्यासमोर प्रश्न आहे की हा ओरिजिनल एसएल घ्यायचा 2349 की हा एसएल घ्यायचा 2330. मी 2349 ला प्रेफरन्स देणार, कारण की माझे ऍटलिस्ट 19 पॉइंटचा रिक्स कमी होत आहे, राईट. बट इथे थोडा बफर देऊन द्यायचा, मी थोडा झोन खाली घेतो, ठीक आहे. अशा पद्धतीने थोडा बफर दिला, छोटीशी रिक्स आहे, थोडा बफर दिला. आणि आता मला नवीन एंट्री प्राइस माहित झाली 2353 आणि 2348. बघा तुमचं रिक्स पण कमी झाली आहे मित्रांनो, विचार करा, राईट. ओरिजिनल रिक्स पण कमी झाली. 2353 आपली नवीन एंट्री आणि 2348 आपला नवीन स्टॉप लॉस. तुम्ही बघू शकता. हा, तुमच्यापैकी काही लोकांनी कॉमेंट केलेलं आहे, मागच्या पार्ट 1 मध्ये आपण आणखी एक कन्फर्मेशन एंट्री शिकलेलो आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, ते बघून घ्या. कॉमेंट आलेले आहे, मी त्यांना पण डिस्कस इथे करणार आहे, राईट. तर त्यामध्ये पण तुम्हाला लर्निंग भेटणार. यामध्ये पण काही डाऊट असेल तर लिहायचं विसरायचं नाही. चला बघा, तुमच्या झोन मध्ये आलेला आहे, राईट, आणि तुमच्या डायरेक्शनने हा वळालेला आहे. तुम्ही बघू शकता किती क्विकली तुमच्या टार्गेटवर, टार्गेट तुमचं 15 मिनिट मध्ये राहणार, ठीक आहे. सो किती क्विकली आपल्या टार्गेटवर हा गेलेला आहे बघा, आहे. सो हा कन्फर्मेशनचा फायदा होतो. घाई करून काही मिळणार नाही मार्केटमध्ये, घाई करू नका, राईट. मार्केटमध्ये घाई करायची गरज नाही आहे. आय होप इथे समजलेलं असेल. आता आपण बँक निफ्टी वरती जाऊया आणि आपण इथे कन्फर्मेशन सप्लायचं मी कन्फर्मेशन सांग, हा पुल बॅक, मी सॉरी, फेक पुल बॅक आणि फेक ब्रेकआउट. बघा काय होतं, कधी कधी हा झोन आहे ना, हा झोन तुम्ही जर डायरेक्ट एंट्री घेतली तर अशा पद्धतीने तोडला जातो, म्हणजे तुमचा एसएल गेला आणि नंतर प्राइस वरती जाते. तर अशा गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता. फेक ब्रेकआउट आलं इथे, राईट. जर तुम्ही कन्फर्मेशन घेतलं आणि कन्फर्मेशन मिळालंच नाही तर तुम्ही एंट्रीज नाही घेणार, वाचले तुम्ही, राईट. दुसरं काय आहे, कधी कधी अशी प्राइस वरती जाते आणि असा झोन तोडलेला जातो, राईट. तर यापासून पण तुम्ही इथनं फेक ब्रेकआउट आणि फेक पुल बॅक, जर प्राइस तुम्हाला कॉन्फिडन्सनी अशी वरती, जसं आपल्याला इथे मिळाली 1 मिनिट मध्ये वरती जाताना, बघूया, राईट. अशी जर तुम्हाला प्राइस अशी 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 जाताना दिसत आहे, मी या कन्फर्मेशन मध्ये काय सांगितलं, क्विकली जायला हवी, राईट. अशी अशी जात आहे तर तुम्ही काय करणार, एंट्रीज नाही घेणार, मग तो अशा पद्धतीने खाली येणार. तर तुम्ही इथे पण वाचलेला आहे. सो फेक पुलबॅक पासनं पण तुम्ही वाचलेला आहे, फेक ब्रेकआउट पासनं पण तुम्ही वाचलेलं आहे. आय होप समजलं असेल. समजलं नसेल तर व्हिडिओला मागे करून तुम्ही व्यवस्थित बघा, डायरीवर मेन्शन करा. आता मी सप्लाय झोन बद्दल सांगतो. सपोज तुम्ही हा सप्लाय झोन मार्क केलाय, 15 मिनिटात केला, 1 मिनिटात केला. काय होतं मित्रांनो, की आपण कधी न्यूज फॉलो नाही करत, काही नाही करत. तो आपला काय होतं की एसएल व्होलॅटिलिटी मध्ये जातात, किंवा आपले 5 मिनिट 15 मिनिट टाइम फ्रेम हे व्होलॅटाईल असतात, त्यांचे झोन रिस्की असतात, कधी पण तुटू शकतात. त्यामुळे हे कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे. आता मी सप्लाय झोन सपोज मार्क केला इथे, चला रेड कलरने करतो. सप्लाय झोन मार्क केलेला आहे, राईट. प्राइस येत आहे झोन मध्ये, तर मी काय करणार, 1 मिनिट मध्ये जाणार, 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये जायचं आणि प्राइसला येऊ द्यायचं, कशी येते बघायची. कलर मॅटर नाही करणार इथे, कलरकडे लक्ष देऊ नका. अशा पद्धतीने आली, मग इथे कन्सॉलिडेशन झालं, असं कन्सॉलिडेशन झालं, राईट. आणि प्राइस क्विकली खाली पडली. बघा किती मोठी एंगल्फिंग कॅन्डल मारली एक. जसं तुम्हाला हे दिसलं, अरे आपला झोन तर आता चालणार आहे, सप्लाय झोन 1 मिनिट मध्ये आलेला आहे असं दिसलं आपल्याला, आपण नवीन एंट्री, नवीन स्टॉप लॉस मार्क करणार, थोडा बफर ठेवणार, किंवा जर हा स्टॉप लॉस जास्त दूर नसेल तर हा स्टॉप लॉस मार्क करणार, राईट. अशा पद्धतीने आणि वेट करणार, राईट. बट लक्षात ठेवा, फर्स्ट पार्ट मध्ये पण मला एक कॉमेंट आलेला सुंदर,
तर दोन्ही केसेसमध्ये लक्षात ठेवा की जर प्राइस पुष्कळ दूर जाऊन जर परत येत आहे तर नंतर याला तुम्ही यूज नाही करणार. प्राइस तुम्हाला लवकरच आली, लवकरच म्हणजे इथे खेळून जर जास्त पडली तर नाही, इथे अशी आली पाहिजे आणि अशी गेली पाहिजे खाली. हे लक्षात ठेवा. तुम्ही 2-3 दिवसानंतर प्राइस येत आहे ते जर यूज करत आहे तर ते तुमच्या कामात येणार नाही. ते कन्फर्मेशन इतकं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कॉमेंटमध्ये दिलेला कॉमेंट आलेला त्यावर मी एक्सप्लेन करत आहे. आता हे तुम्हाला इथे समजलेलं आहे. आता एक एक्झाम्पल याच्यावरती बघूया. बँक निफ्टी आहे माझ्याकडे, राईट. सो इथे एक झोन मार्क केलेला आहे बँक निफ्टीमध्ये बघा. हा झोन मार्क केलेला आहे बँक निफ्टीमध्ये, सप्लाय झोन आहे. चला याच्यासोबत काय झालं आपण 1 मिनिट मध्ये जाऊया, सॉरी 1 मिनिट मध्ये जाऊया आणि बघूया कशा पद्धतीने आपल्याला इथे कन्फर्मेशन मिळालेला आहे. तुम्ही बघा या झोन मध्ये प्राइस आली इथे, राईट. इथे प्राइस आली, हळूहळू वरती गेली बघा, इथं थांबली, इथे गेली, मग इथे गेली, पण इथनं पडली किती जोरात, राईट. तर आपण काय करणार मग इथे, इथे झोन मार्क करणार. आता तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला या झोननी जायचं आहे की ओरिजिनल. आता ओरिजिनल झोन, आता या झोनचा एसएल बघा तुम्ही फक्त 55 पॉईंट. जर ओरिजिनल एसएल नाही जाणार तर तुमचा एसएल अराउंड 250 पॉईंट वाढलेला आहे, राईट. तर मी काय प्रेफर करणार की मी चल याच एसएलनी जाणार, मी मोठ्या एसएलनी जाईन, मला रिस्क नाही पाहिजे या ट्रेड मध्ये, राईट. सो या एसएलने जाऊया. बघा तुम्ही परफेक्टली तुमची एंट्री एक्झिक्यूट झाली, या जागेवर टच केला, राईट, आणि डाऊन. अशा पद्धतीने हे कॉन्सेप्ट वापरला जातो, राईट. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि कॉमेंट करायचं विसरू नका. काही पण डाऊट असेल तर आपल्या मराठी फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून लोक या कॉन्सेप्टचा फायदा घेऊ शकेल. ट्रेडिंग शांततेनं करण्याची गरज आहे, घाई करण्याची गरज नाही. तुम्ही जर ठरवलं की कन्फर्मेशन घेऊन करणार तर झालं, राईट. पेशन्स पेशन्स म्हणतो ना, तर कन्फर्मेशन घेऊन करणार तर तुम्हाला पेशन्स तर ऑटोमॅटिक येणार ना. ठीक आहे. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल, लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डिस्कस करू द्या आणखी एक पार्ट, आणखी एक कन्फर्मेशन एंट्री, म्हणजे जे पण एक कन्फर्मेशन तुम्हाला दिसेल त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. पुढचा व्हिडिओ, मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जाऊन बघून घ्या. सो थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.